राज्यभरातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी लोणावळा बसस्थानकाला भेट दिली। त्यांनी बसस्थानक येथील प्रसाधनगृह, उपहारगृह, प्रतीक्षालयाची पाहणी केली। बसस्थानकाच्या सुविधा दर्जेदार ठेवणे आवश्यक असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलं। जालना जिल्ह्यातील तब्बल 1400 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत। कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, कार्यालयीन लिपिक यांचा समावेश आहे। तब्बल 5 महिन्यांपासून पगार थकवण्यात आलेत। वेळेत पगार न दिल्यामुळे 17 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे। नांदेडमध्ये ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं। पूरग्रस्तांना तातडीनं प्रत्येकी 25,000 द्यावे, घरकुल घोटाळ्याची चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। वाशिमच्या मंगरुळपीरमधील कोठारी गावातील ग्रामस्थांनी गावात दारूबंदी लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेतली। या संदर्भात ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलं, तर ग्रामपंचायतीनं देखील विशेष सभेत दारूबंदीचा ठराव मंजूर केला। वसईत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय। तब्बल 150हून अधिक दात्यांनी शिबिरात सहभागी होत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। आदिवासी आरक्षण बचाव आंदोलन चिघळल्यानं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। निवेदन स्वीकारायस विलंब झाल्यानं आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे। यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। राहुल गांधी यांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। गुरदासपूरमधील पूरग्रस्तांची त्यांनी भेट घेतली। तिथल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। एलॉन मस्कची अंतराळ कंपनी स्पेसएक्सनं कार्गो मोहीम सुरू केली। या मोहिमेअंतर्गत मालवाहू जहाज स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झालेला आहे। या मोहिमेला NG-23 असं नाव दिलं आहे। रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध युरोपमध्ये पसरण्याची शक्यता आहे। पोलंड आणि रोमानियामध्ये रशियन ड्रोन आल्यानंतर नाटो देश सक्रिय झाले। पोलीस सरकारनं आपल्या भूमीवर नाटो सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रपूर नागपूर आणि नागपूर चंद्रपूर हैदराबाद या महामार्गावर सततच्या पावसानं मोठे खड्डे पडले। त्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे। खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जनविकास सेनेनं केलेली आहे। पुढच्या 7 दिवसात खड्ड्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। वाशिमच्या तामसी ते वाकद या मार्गाची दुरवस्था झाली आहे। शेतमाल विक्रीसाठी नेताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। हा मार्ग वाशिमला शिरपूर जैनशी जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे। प्रशासनानं तातडीनं दुरुस्ती करावी नागरिकांनी मागणी केली आहे। उल्हासनगरच्या भीमनगर येथील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे। या शौचालयाचं प्लास्टर कोसळलं असून वीज पुरवठा खंडित झाला। शौचालयाची दुरुस्ती होत नसताना ताबा गर्दुल यांनी घेतलाय। मनसेच्या सचिन कदमांनी शौचालयाची पाहणी करत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जायकवाडीच्या पंपगृहातील वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे रविवारी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता। 16 तास पाणी बंद असल्यानं शहरात पाणी पुरवठा होऊ शकला नाहीये। त्यामुळे आजही अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या शिक्षकांनी पुढच्या 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे। अन्यथा सक्तीनं सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे। तर 5 वर्षांपेक्षा कमी सेवा काळ असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक ठरणार आहे। त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता शिक्षक भारती या संघटनेनं केली आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं या मागणीसाठी आंदोलन केलं। तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला। अक्षरशिल्प पामा इंडियाची मुंबई रिजनल कॉम्पिटिशन नेरूळमध्ये झालेली आहे। या स्पर्धेत मुंबई आणि मुंबई उपनगरातल्या तब्बल 813 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। लहानग्यांपासून ते मोठ्या गटातल्या विद्यार्थ्यांनी अबॅकस आणि मानसिक गणिताच्या माध्यमातून आपलं गणिती कौशल्य दाखवलं।
मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचा अंतिम खर्च 14,779 कोटींवर पोहोचलाय. बांधकामातील बदल, अतिरिक्त कामं आणि करांच्या भरामुळे खर्चात जवळपास 2,058 कोटींची वाढ झाली आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरी खंडोबा मंदिराजवळ पवित्र करहा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवलं. रुद्रतेज वाद्य पथक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन नदी किनारा स्वच्छ केला. अमरावती जिल्ह्यात 16 रेशनच्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, तर एका रेशन दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला. धान्यांमध्ये तफावत आढळल्यानं पुरवठा विभागानं कारवाई केली. त्या दुकानदारांना 20,14,165 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुणे महापालिकेकडनं धनादेश न वठवणाऱ्या 431 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. धनादेश न वठवण्याच्या कारणामुळे मिळकत कर भरण्यात अडथळे येत आहेत. एकूण 18 कोटी मिळकत कर रक्कम असून देखील महापालिकेनं यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. नाशकात शरद पवार राष्ट्रवादीकडनं मोर्चा काढण्यात आला. पावसात देखील मोर्चा सुरूच आहे. शेतकरी प्रश्नांवर काढलेल्या मोर्चात स्वतः शरद पवार सहभागी झाले. रोहित पवार मोर्चाच्या अग्रस्थानी होते. पिकअप टेम्पोवर चढून रोहित पवारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. जालन्यातील भोकरदनमध्ये मराठा समाजाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत. मराठा समाजाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तर हाके वाघमारे विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. जालना महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात बौद्ध समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शहरातील मोती तलावात भगवान बुद्धांची मूर्ती बसवण्यात यावी अशी मागणी बौद्ध समाजानं केली आहे. प्रशासनाला निवेदन देऊनही लक्ष न दिल्याने आंदोलन केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यावं या मागणीसाठी आगरी कोळी समाजानं भव्य कार रॅली काढली होती. या रॅलीतून सरकारला इशारा दिला. दिबा पाटलांचं नाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीनं आज भव्य मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढलाय. बंजारा वेशभूषित महिला देखील यामध्ये सहभागी झाल्या. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं या मागणीसाठी बीडमध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषा करून महिला मुलींसह बंजारा समाज मोर्चात सहभागी झाला होता. मराठा समाजाला ओबीसी जातीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय घेतला. त्यानंतर रायगडमधील कुणबी समाज आक्रमक झाला. ओबीसी समाजानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारच्या निर्णयाविरोधात कुणबी समाज एकवटला असून तीव्र विरोध देखील दर्शवलेला आहे. अकोल्यात आदिवासी बांधवांच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं. यामध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज आक्रमक झाला. अनुसूचित जमाती वर्गात बंजारा आणि इतर जातींना आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवला. नेपाळमध्ये जेनझींच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांना शहीद घोषित करण्यात आलं असून त्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर आंदोलनातील दोषींना कठोर शिक्षा होणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे. पाहुयात एक ब्रेकिंग बातमी. PVR आयनॉक्स मूव्ही जॉकी चॅटबॉटमध्ये मराठी अखेरच्या क्रमांकावर होती. या चॅटबॉटच्या जाहिरात फलकांवर मराठीचा उल्लेख नव्हता. याविरोधात मनसेनं आक्रमक आंदोलन केलंय. मनसेच्या आंदोलनामुळे PVR आणि आयनॉक्स व्यवस्थापनानं मूव्ही जॉकी चॅटबॉटमध्ये मराठीचा समावेश केलेला आहे. अवघ्या 24 तासात मनसेच्या लढ्याला यश आलेलं आहे. PVR आणि आयनॉक्सनं मनसेची ही मागणी मान्य केलेली आहे आणि 24 तासाच्या आत आता मनसेच्या या लढ्याला यश आल्याचं आपण पाहतो. मूव्ही चॅटबॉटमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे.